राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आज प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज गोविंदबाग येथे शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। एकंदरीतच निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी यासाठी ही भेट झालेली आहे। आपल्यासोबत आप्पासाहेब जगदाळे, काय सांगाल, आज पवार साहेबांची गोविंदबाग येथे भेट घेतलेली आहे? आज सगळ्या पक्षाचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तीर्थ पाटील असतील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील असतील, महिला अध्यक्षा आमच्या असतील, श्री मानेदादा असतील, छायाताई पडसळकर, सागरजी मिसाळ, काल आम्ही सर्वांनी कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर त्या ठिकाणी आम्ही बैठक एक घेतली आणि बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचा सूर असा होता, काही जरी झालं तरी आपल्यापैकी कोणीही चालेल, परंतु बाहेरचा उमेदवार आला तर आम्ही त्यांना मतदान करणार नाही, अशा प्रकारचा सूर ऐकला। शेवटी आम्ही त्यांना समजून सांगितलं की शेवटी साहेब घेतील तो निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल आणि मग ठीक आहे। तरी पण ते कार्यकर्ते म्हणले की आम्हाला साहेबांना भेटायचंय, साहेबांसमोर कुठल्याही गोष्टीचा तुम्ही बोलणार नसाल तर आम्ही साहेबांपर्यंत येतो, असा आम्ही त्यांना शब्द दिला आणि त्याप्रमाणे आम्ही सर्वजण रात्री 11 वाजता लोकांना निरोप गेले आणि सर्व तालुक्यातून जसं मवाळ उठावं तसे लोक या ठिकाणी उपस्थित साहेबांना भेटायसाठी राहिलेले आहेत आणि साहेबांच्या भाषणात त्यांनी काही सांगायचे ते सांगितलेलं आहे। आज आपण या ठिकाणी सर्व मीडियावाले या ठिकाणी उपस्थित होता। खऱ्या अर्थानं जर ही लोक आता आपल्याकडे याचं म्हणतात, पवार साहेबाकडे याचं म्हणतात, ज्यावेळेस पवार साहेबांच्या मुलींवरती अशा प्रकारची वेळ होती, वाईट प्रसंग होता, त्यावेळेस ह्या लोकांनी विरोध केला आणि आज या ठिकाणी याचं म्हणून या ठिकाणी आम्हाला उमेदवारी मागतात आणि या तालुक्यामध्ये आमचं वातावरण त्यामुळे दूषित होतंय। हे दूषित होऊ नये, शेवटी त्यांना याचा हा पवार साहेबाचा घ्यायचा अधिकार पवार साहेबाचा आहे, परंतु अगोदरच वातावरण खराब करण्याचा प्रयत्न इतर लोकांनी या ठिकाणी केला नाही पाहिजे। शेवटी आपण विरोध केलाय, किती पोटतिडकीनं विरोध केला, कार्यकर्त्याला दमबाजी केली आणि आज तुम्ही इकडे येताय, हा कार्यकर्ता कसा सहन करेल? शेवटी आमच्यापेक्षा कार्यकर्ता महत्वाचा आहे, कार्यकर्त्याच्या भावना महत्वाच्या आहेत। कार्यकर्ता मतदार असेल तरच आम्ही पुढे राजकारण करू शकतो, जर कार्यकर्ता वेगळा बघायला गेला तर आमच्या राजकारणाला काय महत्व राहणार आहे, हे आपण मीडियाच्या माध्यमातून या तालुक्यातील जनतेला किंवा यांना आम्ही सांगतो। आपल्यासोबत प्रवीण भाई माने देखील आहेत। भाईसाहेब, आज 5 जणांची एकंदरीत मागणी केलेली आहे, 5 पैकी कोणाला बी निष्ठावंताला तिकीट द्या, काय एकंदरीत? नाही, आता सांगितलंच आप्पासाहेबांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्त्यांच्या मनातली जी काही खदखद होती ती 10-15 दिवसापासून या ठिकाणी बरेच कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते आणि सगळ्यांचंच या ठिकाणी एकत्रित ठरलं की आपण साहेबांना एक कार्यकर्त्यांची जी काही म्हणणं आहे, कार्यकर्ते म्हणले की आम्हाला म्हणणं मांडायचं आहे, म्हणून सगळे कार्यकर्ते या ठिकाणी साहेबांना येऊन भेटले आणि त्यांच्या मनातील खदखद जी काय होती ती आदरणीय साहेबांपुढे या ठिकाणी मांडली। शेवटी आत्ताच हे सांगितलं की कार्यकर्त्याची एवढीच मागणी की जी काही इच्छुक आपल्या पक्षाकडे जे काही उमेदवार आहेत यापैकी आदरणीय साहेबांनी कोणाचाही विचार करावा, असं कार्यकर्त्याचं जे म्हणणं आहे हे कार्यकर्त्यांनी साहेबांपुढे मांडलं, साहेबांनी ते ऐकून घेतलं। शेवटी साहेब जो काही निर्णय घेतील तो अंतिम असेल, परंतु कार्यकर्त्याची जी भावना आहे हे साहेबांनी ऐकून या ठिकाणी घेतलेली आहे। मला वाटतं साहेब योग्य तो निर्णय घेतील। एकंदरीत कार्यकर्त्यांनी भावना मांडल्या की निष्ठावंताला तिकीट द्या, परंतु साहेबांनी देखील यामध्ये भाषण केलं। एकंदरीत काय सुरू होता, येणाऱ्या काळात नक्कीच निष्ठावंताला तिकीट भेटेल का असं वाटतं का? हो, कसं आहे माहिती का, जे काय भावना होत्या त्याच भावना साहेबांसमोर त्यांनी मांडल्या आणि ऐकून घेतलं साहेबांनी, साहेब योग्य तो निर्णय घेतील आणि साहेबांनी सांगितलं की सर्वेमध्ये जे काय कोणाचं जास्तीत जास्त विजयी कॅन्डिडेट असेल त्याला उमेदवारी देण्याचं सूचित या ठिकाणी साहेबांनीच केलेलं आहे। एकंदरीत पण कुठेतरी हर्षवर्धन पाटील काही दिवसात तोतरीत प्रवेश करणार अशा मोठ्या प्रमाणात चर्चा होत असताना कुठेतरी आज इंदापूरमधून मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आले, कसं पाहताय? नाही, आता आम्ही बी ती माहिती तुमच्या मार्फतच या ठिकाणी ऐकत होतो आणि आज ही जी बातमी सगळीकडे सोशल मीडियावर येत होत्या त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ होत होते आणि त्यासाठी नक्की काय या ठिकाणी माहिती जाणून घेण्यासाठीच कार्यकर्ते या ठिकाणी साहेबांकडे आले होते। एकंदरीतच निष्ठावान कार्यकर्त्याला संधी मिळेल आणि जो संवाद झालेला आहे ते कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि इंदापूरमधील जे 5 जण आहेत त्यापैकी कोणालाही तिकीट मिळालं तर आम्ही एक दिलाने काम करू असा विश्वास देखील यावेळी प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.